लाडका गणुराया आला आणि मागोमाग आली गौराई. आपल्या सगळ्यांच्या घरात 3 दिवस नांदायला येणारी गौराई आहे तरी कोण? गणपती बाप्पाची बहीण, बायको की आई? व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी विथ हर्षदामध्ये तुम्हाला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत. अर्थात मिळणार आहे हर्षदाची टिप आणि एक मस्त व्हॉट्सॲप कविता. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर गणपतीला म्हणतात गौरी नंदन, त्यामुळेच गौरी म्हणजे गणपतीची आई आणि ती आहे अर्थातच पार्वती. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. शुभांची शुभ पार्वती, सर्व इच्छा पूर्ण करणारी ही दुर्गा शक्ती. शक्ती, भक्ती आणि प्रेमाची देवी. ती देवी पार्वतीचे रूप असल्याने भगवान शिवाची दिव्य पत्नी आहे. प्रजनन क्षमता, शक्ती, सद्गुण आणि तपस्या हे सर्व तिचे प्रतिनिधित्व करतात. ती दैवी शक्ती आहे कारण ती परमात्म्याचे भौतिक प्रकटीकरण आहे. ती विश्वामागील प्रेरक शक्ती आहे. ती सर्व सजीवांच्या ऊर्जेचे कारण आहे. जगातील प्रत्येक शक्ती नारी दुर्गेचे प्रतीक आहे. सजलेल्या घराच्या उंबरठ्यावरून घरात प्रवेश करणाऱ्या देवीला विचारलं जातं, कोण आली क कोण आली? उत्तर आले, ज्येष्ठा कनिष्ठा महालक्ष्मी आली. कशी आली ग कशी आली? ती म्हणाली, सोनियाच्या पावलाने वाजत गाजत आली. अनुराधा नक्षत्रावर सुहास्यवदनी गौरी घरात विराजमान होताच घर प्रसन्नतेने नटलेलं आहे. गौरी अर्थात श्री गणेशाची आई पार्वती आणि सोबत विष्णू पत्नी लक्ष्मी. पृथ्वीवरील सगळ्या ऐश्वर्याची, सुखसंपन्नतेची अनुभूती देणारे गौरी पूजन. ज्येष्ठा नक्षत्रावर खरोखरी सानंद संपन्न होणारं. ही परंपरा किती पिढ्यांपासून आहे ते नेमकं ठाऊक नाही, पण शेकडो वर्ष ही प्रथा आपण साजरी करतोय. प्रत्येक पिढीत लोक ईश्वरनिष्ठ आणि श्रद्धावान आहेत याचीच ही साक्ष. पूर्वजांच्या दूरदृष्टीने भारतीय संस्कृतीत कुटुंब जोडण्यासाठी जोपासलेली ही परंपरा आज घरोघरी श्री महालक्ष्मी गौरी माहेरी म्हणून आलेल्या आहेत. भक्तिभावाने त्यांची सरबराई सुरू आहे. त्यांना नवीन साड्या परिधान करायला दिल्या आहेत. दागदागिने माळायला सुंदर गजरे, फुलांचं डेकोरेशन आणि अर्थातच गोड पदार्थांचा महानैवेद्य. जे जे काही प्राप्त झालंय ते त्यांच्याच कृपेने प्राप्त झालंय आणि म्हणूनच ते त्यांनाच अर्पण करायचं. नवीन धान्याच्या राशी, 16 भाज्यांचा नैवेद्य आणि अनेक वेगवेगळे गोड पदार्थ. ह्या सगळ्यात तरीही मान मात्र भाजी आणि भाकरीचा. गरीबातल्या गरीबाला सुद्धा हा सण अगदी मनोभावे साजरा करता आला पाहिजे. कोकणामध्ये किंवा काही भागांमध्ये जागरण किंवा गाणी म्हणून खेळ खेळून रात्रही जागवली जाते. गौरीच्या आगमनाने सुखावलेले सश्रद्ध मनाने काय मागणे मागावे? हे माते, तुझ्या हृदयाची दारे माझ्यासाठी सदैव उघडी राहू दे. तुझी ममता माझ्यावर अशीच कायम राहू दे. तुझ्या सोन्याच्या पावलांनी माझ्या घराचा उंबरठाही सोन्याचा झालाय. एवढे ऐश्वर्य मला प्राप्त झालंय. आमच्या शेतात वनात तू बागडावं आणि निसर्ग कृपा माझ्यावर राहू द्यावी. कृतार्थ जीवनाचे फलित म्हणजे नदी जशी सागराला मिळते तसे संपन्न जीवन मला लाभू दे. जसं आपण म्हटलं की हा सण कुटुंबाला कुटुंबाशी जोडण्याचा, म्हणजे घरातील लहान मोठ्या सगळ्यांनीच या सणाला आपल्या आपल्या परीने काही ना काहीतरी हातभार नक्की लावायला हवा. आता हर्षदाची टिप. गौरीपूजन, हळदी कुंकू आजकाल एक इव्हेंट झालाय. दागदागिने, भरजरी साड्या, मोठमोठे देखावे हे सगळं छानच आहे, पण या सर्वाच्या पलीकडे सुद्धा आपल्या आजूबाजूला असलेल्या प्रत्येक स्त्रीला आपण रिस्पेक्टफुली वागवणं आणि तिला कमी न लेखणं हेच खरे गौरीपूजन. आणि अर्थात निसर्गाची हानी होऊ न देणं, नैसर्गिक संपत्ती ही आपण जतन करून वागणं हीच आपली खरी पूजा. संभाजीनगरचे प्राध्यापक विजय पोहनेरकर यांनी ही कविता लिहिली आहे. महालक्ष्म्या आल्या, महालक्ष्म्या आल्या, घाबरून नका जाऊ. जेवढं होईल तेवढंच करा, टेन्शन नका घेऊ. काळाप्रमाणे काही गोष्टीत बदल केले पाहिजे. 16 भाज्या 16 चटण्या कमी केले पाहिजेत. एवढेच लाडू तेवढ्याच करंजा, तरकटी नको बाई. काही धरायचं काही सोडायचं काही होत नाही.
पूर्वीच्या काळी कसं होतं, एकत्र कुटुंब, माणसं भरपूर, अन्न खाल्ल्या जायचं, थोडं जास्त झालं तरी वाया नाही जायचं. गडी माणसं, पाहुणे रावळे चढाओढीने खायचे. ॲसिडिटी, पोटात गुडगुड काही नाही व्हायचे. आता काळ बदलला आहे. घरोघरी माणसं 4. माऊल्यांनो, खरंच जास्त होऊ नका तुम्ही बेजार. भला मोठा स्वयंपाक करून फेकून देऊ नका. अन्नपूर्ण ब्रह्म आहे, कधीच विसरू नका. सण करणं, श्रद्धा असणं हा भाग महत्वाचा. लक्ष्म्यांना नैवेद्य चालतो फक्त भाजी भाकरीचा. जिवंत लक्ष्मीची बेजार करण्यास गौरी गणपती येत नाही. थोडं कमी जास्त झालं तरी कुणावर कोपत नाही. तुमच्यावर राग राग करायला देव थोडाच माणूस आहे. महालक्ष्मी असो, गणपती असो, फक्त भक्तिभावाचा भुकेला आहे. गणपतीप्रमाणेच सगळं करा, कर्ज काढून नको सण, नको लाइटिंग, नको माळा, फक्त हवं शुद्ध मन. सगळ्यांनी सामील होणं आहे महत्वाचं. खरंच ताण घेऊन नका, काही कामाचं नसतं. आमच्याकडे असं असतं आणि त्यांच्याकडे तसं, ताण न घेता काम करावं, जसं जमेल तसं. गाठी भेटी, गप्पा गोष्टी सणासुदीला अपेक्षित असतात. प्रेम आपुलकी वाढवण्यासाठीच दसरा, दिवाळी, महालक्ष्मी असतात. मंत्र जोर जोरात म्हणायचे आणि घरामध्ये कट्टी असं वागल्यावर कशी होईल महालक्ष्मीची गट्टी. राग अहंकार चांगला नसतो. गोडी गुलाबीनं वागलं पाहिजे. फटकळ बोलणं सोडून देऊन घालीन लोटांगण म्हटलं पाहिजे. काय मस्त आहे ना कविता. ही गौराई जसं आपलं घर धान्याने, सुख समाधानाने आणि आशीर्वादाने भरते, तसंच ज्यांच्याकडे काही कमतरता आहे त्यांच्या आयुष्यात आपण गौराई बनून हा सण खऱ्या अर्थाने साजरा करूया. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये व्हॉट्सॲपवरच्या काही छान कविता, किस्से आणि गप्पांसोबत. व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी विथ हर्षदामध्ये. नमस्कार.